कल्याणाचा, मध्यमवर्गीय कल्याणाचा, शेतकऱ्याच्या कल्याणाचा, घरगुती वीज बिल 30% कमी करण्याचा, लाडक्या बहिणीचा, सर्व आम्ही जे 25 अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आम्ही काम करणार आहोत राज्य सरकार म्हणून. आता आमचा जाहीरनामा जनतेला पटला आहे आणि काँग्रेसचा जाहीरनामा आता झुळकाट पडलेला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा कोणी मान्य करत नाही आहे. काँग्रेस खोटं बोलत आहे हे लोकांना कळलं आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की 160+ जागा येणार, आमचं बहुमताचं सरकार येणार. 100% 160च्या वर, मी तर म्हणून 165च्या वर जागा येतील आणि 100% महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूत सरकार येईल. काही अपक्ष आहे ज्या मतदारसंघाचा अंदाज आहे की ते निवडून येण्याची शक्यता आहे, ते देखील तुमच्या संपर्कात आहे? नाही, आमच्या संपर्कात आज नाही आहे, पण अपक्ष निवडून आल्यावर साधारण जे सरकार येतं, सरकारच्या बाजूने त्या मतदारसंघाचा विकास करण्याकरता अपक्ष लोक राहतात. आज सगळ्या वृत्तपत्रामध्ये दोन्ही बाजूच्या जाहिराती आहे, एक दुसऱ्याचे उणधुणे काढण्याच्या जाहिराती आहे. आमची जाहिरात ही खरी आहे. महाविकास आघाडीची जाहिरात ही पुन्हा एकदा खोटारडेपणा आहे. त्यांना माहिती आहे की आता जाहिरातीशिवाय काही मार्ग नाही. ग्राउंड घसरलेला आहे. आपसातल्या वादामुळं, महाविकास आघाडीच्या आपसातल्या असमन्वयामुळं महाविकास आघाडी ही लोकसभेचा जो त्यांचा परफॉर्मन्स होता तो करू शकला नाही आणि त्यांच्या ओढाताणीमुळं महाराष्ट्रामध्ये ते आमच्याबरोबर येऊ शकत नाही. प्रचंड ओढताण ही महाविकास आघाडीमध्ये आहे. कांग्रेस के नेताओं का प्रियंका गांधी, राहुल गांधी, खड़गे जी का कहना है कि महायुति भाजपा बांटने का काम करती है, वो मोहब्बत की दुकान चलाती है. देखिए, कांग्रेस पार्टी ने लोकसभा में झूठ कहकर जो वोट लिए, झूठों का बाजार किया, उस वजह से जनता